शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कमेंट केली आहे की आपल्या केळी बागाला वेन सुरू असताना कुठलं शेड्यूल द्यायचं. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पाहत असताना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे. तर आपण ज्यावेळी वेन होत असते त्यावेळी सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आपण आता केळीला शेड्यूल काय द्यायला पाहिजे. वेन सुरू होण्याच्या अगोदर 1 महिना अत्यंत चांगलं शेड्यूल आणि अत्यंत काटेकोर आपलं बागेवर निरीक्षण पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं, आता पावसाळ्याचा दिवस आहे तर थेट रानात जायचं आणि आपली मुळी चेक करायची. मुळीवर बुरशीचा अटॅक असू शकतो आणि मुळी पांढरी शुभ्र चालली पाहिजे, तरच आपण जे शेड्यूल देणार आहे ते आपल्या प्लॉटला लागू होणार आहे. त्यामुळं आपण मुळी चालू असेल किंवा मुळी बंद पडलेली असेल तरीसुद्धा आपण सांगितलेल्या प्रमाणे शेड्यूल घ्यावं ही विनंती. आता मी जे शेड्यूल सांगणार आहे ते प्रति बॅरलचं शेड्यूल आहे. 200 लिटरचं प्रमाण आहे. आपण प्रमाण नीट समजून घ्या आणि नंतर शेड्यूल द्या. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, मायक्रो रायझा 250 ग्रॅम आणि त्याच्याबरोबर गूळ 2 किलो भिजत घालायचं. कमीत कमी 8 तास भिजत घालायचं आणि ड्रीपमधनं सोडून द्यायचं. पहिलं शेड्यूल पूर्ण झालं की 6 ते 7 दिवसांनी आपल्या प्लॉटची मुळी चांगली चालू होणार आहे आणि मुळी चांगली चालू झाल्यानंतर आपल्याला दुसरं शेड्यूल द्यायला काहीच हरकत नाही. दुसऱ्या शेड्यूलचंही प्रमाण तेच आहे प्रति बॅरलचं. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 04247 आणि त्याच्याबरोबर अमोनियम सल्फेट द्यायचं आहे आणि त्याचं प्रमाण आहे 4 किलो प्रति बॅरल. अमोनियम सल्फेटमध्ये काय असतं त्याच्याविषयी थोडक्यात. अमोनियम सल्फेटमध्ये अमोनिकल नत्र 20.5% असतं आणि यामध्ये गंधक 23% येतं. वेगवेगळ्या कंपनीच्या प्रोडक्टमध्ये कमी जास्त याची टक्केवारी असू शकते. हे पण अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. जमिनीतून नत्र उचलण्याचं काम फास्ट करतं आणि पिकाला आपल्या नत्र लवकर उपलब्ध करून देणारा हा घटक आहे. 04247 हे केळीसाठी वरदान असं एक महत्त्वपूर्ण खत आहे. ते संपूर्ण विद्रव्य असं खत आहे आणि ते इंडिगेम कंपनीचं असावं. तर यामध्ये 04247 मध्ये काय असते ते समजून घेऊ आपण. 0% नायट्रोजन असतोय आणि केळीसाठी सगळ्यात महत्त्वाचा लागणारा फॉस्फरस हा घटक 42% असतोय आणि सगळ्यात जास्त पोटॅश हे केळीसाठी लागतं ते 47% यात असते. त्यामुळं हे खत अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि इंडिगेम कंपनीचं असेल त्यात आयरॉन 2.8% येतो. त्याच्यामुळं जमिनीत आपल्या गरमाई तयार होते आणि झाडाची ग्रीनरी चांगली राहते. हे शेड्यूल दिल्यानंतर आपलं काय होणार आहे, बुंदा मजबूत होणार आहे आणि कमळ लवकर वरती येणार आहे आणि वेन आपली लवकर होण्यास मदत होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3 नंबरला काय शेड्यूल द्यायचे त्याच्यावर आपण सविस्तर बोलूया. तर बघा, आपल्याला नंतर 6 ते 7 दिवसांनी काय करायचं आहे, 130045 आणि त्याच्याबरोबर आपल्याला झिंक द्यायचं आहे. ही दोन्ही बी खतं का नाही 100% विद्रव्य आहेत, त्यामुळं कुठली चिंता करण्याचं कारण नाही. लगेच पाण्यात टाकले की विरघळतात आणि कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही आपल्याला ड्रिपमधून शेड्यूल देत असताना. तर आता 13045 मध्ये काय ते आपण पाहू. यामध्ये 13% नत्र आहे आणि 45% पोटॅश आहे, जेणेकरून या दोन्ही घटकाची या स्टेजमध्ये आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे आणि प्रमाण तेच आहे प्रति बॅरल 200 लिटरचं. यामध्ये आपण 5 किलो 13045 सोडायचे आणि त्याचबरोबर झिंक आपण 1 ते 2 किलो सोडू शकता. वेन होण्याच्या अगोदरचं हे 21 दिवसाचं शेड्यूल आहे. हे शेड्यूल जर आपण दिलं तर आपल्याला 100% रिझल्ट मिळणार आणि तुम्हाला सांगतो, आपली केळी जर एक्सपोर्टला पाठवायची असेल तर नक्कीच हे शेड्यूल द्या आणि पुढं जे काय शेड्यूल लागतं ते आपण पुढील व्हिडिओत सांगू. धन्यवाद.